सूर्यतील फ्लॅट बघितल्यानंतर आम्ही निघालो पोटपूजेसाठी. भूक लागली होती. बराच वेळ आम्ही इथं थांबल्यानंतर नांदेड सिटीचं जे सिंहगड रोडवरती जे गेट आहे त्याच्यासमोरच अगदी खाऊ गल्ली आहे, त्या खाऊ गल्लीमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी मस्त वडापाव, बर्गर जे बाहेर खूप महाग भेटतं या ठिकाणी खूप स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचं होतं आणि टेस्ट पण खूप छान होती. ही खाऊ गल्ली आहे. आम्ही या ठिकाणी खाल्लेलं आहे बर्गर, मोमोज आणि पॅटीस. खूप छान होतं, टेस्ट खूप चांगली. या ठिकाणचं मोमोज आणि मंचुरियन जे आहे खूपच छान आहे आणि पकोडे पण खूपच छान होते. आणि अशा प्रकारे नाश्ता झाल्यानंतर आम्ही घराकडे निघालो. वेळ झाला होता आणि ट्रॅफिक खूपच होती. तर ट्रॅफिकमधनं पण या थोडासा रस्ता असा मध्ये आहे, पण तेवढ्यामध्येच इतकी ट्रॅफिक होती विचारू नका. आणि हे आतला आहे नांदेड सिटीमधला लुक आहे. तर हे मोठ्या मोठ्या बिल्डिंग, लाईटिंग खूप संध्याकाळचं खूप छान दिसतं. आणि संध्याकाळ अशा प्रकारे लोक बाहेर फिरायला आलेले आहेत. बाहेर खूप असं स्पेसियस आहे, सायकलसाठी सुद्धा रस्ता आहे आणि वॉकिंगसाठी सुद्धा आहे. आणि आम्ही कलाश्रीसाठी निघालो आहोत. कलाश्रीमध्ये फ्लॅट आहे 2 BHK भावाचा, तिकडं निघालो आहोत. आणि हे जे नांदेड सिटी मधला मेन चौक आहे याच्यामध्ये मावळ्यांचा देखावा खूप छान प्रकारे इथं दाखवला आहे. आणि शेजारीच डीमार्ट आहे आणि त्याच्यामध्येच वेगवेगळे प्रकारचे शॉप आहेत. बाहेर जायची काही गरज नाही शॉपिंगसाठी. जवळपास नांदेड सिटीचा जेवढा भाग होता तो आता जवळपास भरलेला आहे. आणि ज्या काही थोड्या शिल्लक जागा आहेत त्या ठिकाणी रो हाऊसचे कामं चालू आहेत. हे बघू शकता, मोठे मोठे जे बिल्डिंग्ज आहेत आणि जे मोकळ्या जागा दिसत आहेत त्या ठिकाणी रो हाऊस होणार आहेत. आणि त्याच्यासाठी जागा ती रिझर्व ठेवलेली आहे. घरी जायच्या अगोदर आम्ही विचार केला चला म्हणून बघावं रो हाऊस कशा प्रकारे डेव्हलप होत आहे. तर आम्ही रो हाऊसकडे निघालोय आणि हे एंट्रन्स आहे रो हाऊसचं. खूपच छान प्रकारे असा गेट मोठं, जसं ज्या प्रकारे मुंबईचं इंडिया गेट आहे त्या धर्तीवर हे डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हॉटेल्स पण डेव्हलप होत आहेत. आतमध्ये रो हाऊस ज्या ठिकाणी आहे, क्लब हाऊस आहे म्हणा, आणि मॉल पण होणार आहे असं कळालं, पण माहिती नाही, ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल. आणि थोडंसं डेव्हलपमेंट चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. तर रस्ते वगैरे आणखीन तेवढे झाले नाहीत या ठिकाणी. खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतोय. रस्ता पण खूपच मोठा होत आहे, विशेष करून या ठिकाणी रो हाऊस साईडला. आणि अशा प्रकारे आम्ही 10-10:30 पुण्यातून निघतोय मुंबईसाठी. अशा प्रकारे आम्ही क्रिकेट स्टेडियमच्या जवळून जात आहोत. असेच व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू, धन्यवाद.